नमो नमः. हितोपदेशः मित्रलाभः. प्रथमा कथा कावळा, कासव, हरिण आणि उंदीर यांच्या कथेच्या अंतर्गत चित्रग्रीव कबुतराची कथा. भाग 1. सुदर्शन राजांना आपले मुलगे विष्णू शर्मेचे स्वाधीन केले, त्यांना नीतिशास्त्राचा उपदेश करण्यासाठी. त्यावेळी विष्णू शर्मा ते मुलांना म्हणाला की साधन नसली, धनसंपत्ती नसली, पण बुद्धी असेल तर मित्र आपलं कार्य साधून घेतात. आपापसात घनिष्ठ मैत्री असेल तर ते मित्र कार्य साधू शकतात. मग धनसंपत्ती असो नसो, साधन अस्त्रशस्त्र असो नसो, राजपुत्रांना नवल वाटलं असं कसं होणं शक्य आहे. तेव्हा विष्णू शर्मा त्यांना कथा सांगू लागला. कथा आहे कावळा, कासव, हरिण आणि उंदीर यांची. विष्णू शर्मा कथा येते. अस्ति गोदावरी तीरे विशालहा शाल्मली तरु. अस्ति क्रियापदे, त्याचा करताय शाल्मली तरुहू. शाल्मली तरुहू अस्ति, शाल्मली वृक्ष आहे. कसा आहे तो? विशाल. शाल्मली तरुचं विशेषण आहे. विस्तीर्ण असा शाल्मली तरु आहे. कुठं आहे ते? कुठं असते? गोदावरी तीरे. गोदावरीच्या तीरी विशाल असा शाल्मली वृक्ष आहे. आता अस्ति म्हटलं असलं तरी कथा सांगतोय तो, त्यामुळे आपण भाषांतर भूतकाळात केलं तरी चालतं. गोदावरीच्या काठी विशाल असं शाल्मलीचं झाड होतं. तत्र नाना दिग्देशादागत्य रात्रौ पक्षिणः निवसन्ति. इथं संधी आहे नाना दिग्देशात आगत्य. नाना दिग्देशात तिसरं व्यंजन आलेलं आहे. इथं क्रियापदे निवसन्ति. निवसन्ति क्रियापदाचा करताय पक्षिणः. पक्षीन असा इनंत शब्द आहे पुल्लिंगी. पक्षी, पक्षिणौ, पक्षिणः प्रथमा बहुवचने. क्रियापद बहुवचने, करता बहुवचने. पक्षिणः निवसन्ति, पक्षी राहत होते. कुठे? तत्र शाल्मली तरव. त्या शाल्मलीच्या झाडावरती पक्षी राहत होते. केव्हा? रात्रौ. रात्रीच्या वेळी पक्षी निवास करत होते त्या शाल्मली वृक्षावर. नाना दिग्देशात आगत्य. नाना म्हणजे विविध, दिग म्हणजे दिशा आणि देश म्हणजे प्रदेश. विविध प्रदेशातून आगत्य येऊन रात्री पक्षी तेथे राहत असत त्या शाल्मली वृक्षावर. दिवसा पोटा पाण्याकरता दाणे वेचत फिरायचे आणि रात्री त्या शाल्मली वृक्षाचा आश्रय घ्यायचे. दिक म्हणजे दिशा. नाना विधा हा दिशः, हा झाला कर्मधारय समास. आणि नाना दिशी देशा हा झाला सप्तमी तत्पुरुष. विविध दिशांमध्ये असलेले देश, प्रदेश. आणि देशात आगत्य, इथं तिसरं व्यंजन आलेले संधी होऊन. विविध दिशांमधील प्रदेशातून येऊन रात्री तिथे पक्षी राहत असत. अथ कदाचित अवसन्नायाम रात्रौ अस्ताचल चूडावलंबिनी भगवती कुमुदिनी नायके चंद्रमसी लघुपतनक नामा वायसहा प्रबुद्ध कृतांतमिव द्वितीयम आयांतम व्याधम अपश्यत. इथं मुख्य काय वाक्य आहे? वायसहा व्याधम अपश्यत. कावळ्यानं व्याधाला पाहिलं. वायस कसा? प्रबुद्ध हा. जागा झालेल्या कावळ्यानं व्याधाला पाहिलं. व्याध कसा? द्वितीयम कृतांतम इव आयांतम. दुसरा जणू काही यमदेवच येत आहे अशा त्या येणाऱ्या व्याधाला त्या कावळ्यानं पाहिलं. कावळ्याचं नाव काय आहे? लघुपतनक नामा. लघुपतनक हे त्या कावळ्याचं नाव आहे. लघुपतनक नावाचा कावळा जागा झाला त्यावेळेला त्यानं दुसरा जणू काही यमदेवच येत असल्याप्रमाणे व्याधाला पाहिलं. केव्हा बघितलं ते मागच्या पूर्वार्धामध्ये सांगितलेलं आहे. ती सती सप्तमीची वाक्यरचना आहे. केव्हा पाहिलं? अथ कदाचित अवसन्नायाम रात्रौ. नंतर एकदा अवसन्नायाम रात्रौ, रात्र व्यतीत झाल्यावरती, रात्र संपत आल्यावरती. अस्ताचल चूडावलंबिनी भगवती कुमुदिनी नायके चंद्रमसी. हे चारही शब्द सप्तमी विभक्तीत आहेत. तो केव्हा जागा झाला हे सांगण्याकरता आलेलं हे गौण वाक्य आहे. त्याच्याकरता ही सती सप्तमी वाक्यरचना योजलेली. भगवती चंद्रमसी, भगवान चंद्र. कुमुदिनी नायके हे चंद्रमसीच विशेषण आहे. कुमुदिनीचा नायक असणारा. कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी कमळ. पद्म म्हणजे सूर्यविकासी कमळ. चंद्रविकासी कमळाचा नायक असलेला भगवान चंद्र अस्ताचल चूडावलंबिनी, अस्ताचलाच्या शिखराचा आश्रय घेत असताना, थोडक्यात चंद्र
मावळत असताना तो कावळा जागा झाला आणि त्यानं व्याधाला पाहिलं. आता इथं अस्ताचल चूडावलंबिनी हा सामासिक शब्द आहे. अस्ताचल, अचल म्हणजे पर्वत, अस्ताचल म्हणजे अस्तासाठी असणारा पर्वत. म्हणजे सूर्य किंवा चंद्र ज्या पर्वताचा आश्रय घेतात मावळताना त्याला म्हणायचं अस्ताचल. अस्ताय अचलः अस्ताचलः चतुर्थी तत्पुरुष. चूडा म्हणजे शिखर, अस्ताचलस्य चूडा षष्ठी तत्पुरुष. अस्ताय अचलः चतुर्थी तत्पुरुष, अस्तासाठी असणारा अचल आणि अचलस्य चूडा हा झाला षष्ठी तत्पुरुष, पहिला झाला चतुर्थी तत्पुरुष. आणि अस्ताचल चूडाम अवलंबते इति अस्ताचल चूडावलंबिन. अस्ताचल चूडावलंबिनी हे अस्ताचल चूडावलंबींचं सप्तमी एकवचन आहे. हा झाला उपपद तत्पुरुष. अस्ताचलाच्या शिखराचा आश्रय घेणारा तो अस्ताचल चूडावलंबिनी. अवसन्नायाम हे अव अधिक सदसिद धातूचं कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहे. रात्रव करता आलेलं हे विशेषण आहे. रात्र कशी तर अवसन्नायाम रात्र, रात्र संपत आलेली असताना. आणि चंद्रविकासी कमळाचा नायक असणारा भगवान चंद्र ज्या वेळेला अस्ताचलाच्या शिखराचा आश्रय घेत होता त्यावेळी लघुपतनक नावाचा कावळा जागा झाला. लघुपतनक नामा सामासिक शब्द आहे. लघुपतनक इति नाम यस्य सहा लघुपतनक नामन. आणि आता तो आत्मनप्रमाणे शब्द चालला आणि त्यानं दुसरा जणू काही यमदेवच येत असल्याप्रमाणे व्याधाला पाहिलं. तम अवलोक्य अचिंतयत अद्य प्रातरेव अनिष्ट दर्शनम जातम न जाने किम अनभिमतम दर्शयिष्यति. व्याधाला आले पाहून तम अवलोक्य, तम व्याधम अवलोक्य अचिंतयत, त्या व्याधाला पाहून तो विचार करू लागला. अवलोक्य लेबंत अव्यये, अचिंतयत प्रथम भूतकाळे. अचिंतयत क्रियापदाचा करता तिथं दिलेला नसला तरी तो मागच्या वाक्यातून घ्यायचा आहे. कोण तर लघुपतनक नामा वायसहा. लघुपतनक नामा वायसहा अचिंतयत. लघुपतनक नावाचा कावळा विचार करू लागला. काय म्हणाला, काय विचार करू लागला, काय मनात आले विचार त्याच्या. अद्य प्रातरेव अनिष्ट दर्शनम जातम. अरे रे, आज सकाळीच अनिष्ट दर्शन झालं, अपशकुन झालं. न जाने किम अनभिमतम दर्शयिष्यति. न जाने अहम न जाने, मला काही कळत नाहीये की किम अनभिमतम दर्शयिष्यति. अनभिमतम इच्छित नसलेली गोष्ट, अनवॉन्टेड. इच्छित नसलेली कोणती गोष्ट हे दाखवणार आहे हे काही कळत नाही. अपशकुन झालाय, आता तो काय अमंगल करणार आहे काही कळत नाही. याच्या अपशकुनामुळं आता कुठलं तरी अप्रिय कार्य उपस्थित होणार आहे. दर्शयिष्यति हे भविष्यकाळवाचक क्रियापद आहे. आणि प्रातरेव अनिष्ट दर्शनम, प्रातः एव विसर्गाचा र झालेला आहे. एव अनिष्ट दर्शनम इथं सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. आणि जातम हे कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहे. झालं या अर्थी. त्यातला धातू आहे जनजा, चौथा गण आत्मनेपद. सकाळी सकाळीच आज अनिष्ट दर्शन झालं, अपशकुन झालं. काही कळत नाही की हा कोणती अमंगल गोष्टाचं सूचना देतोय, कोणती अमंगल गोष्ट होईल असं सांगतोय. दर्शयिष्यति दाखवतोय. इति उक्त्वा तदनुसरण क्रमेण व्याकुलः चलितः. इत्युक्त्वा इति उक्त्वा यण संधी झालेला आहे. असं म्हणून अर्थात हे त्यानं मनातल्या मनातच म्हटलंय, अचिंतयत म्हटलंय. त्यानं मनातच विचार केला आणि मनातच हे सगळ्या गोष्टी म्हटल्या. आणि मग तदनुसरण क्रमेण, तदनुसरण तस्य अनुसरणम, तस्य व्याधस्य अनुसरणम तदनुसरणम. आणि तो त्या व्याधाचं अनुसरण करू लागला, म्हणजे त्याचा पाठलाग करू लागला. आणि व्याकुल हा चलित, व्याकुळपणे तो त्याच्या मागोमाग क्रमानं चालू लागला, त्याचा पाठलाग करत की हा आता काय करणार आहे हे त्याला बघायचं होतं. म्हणजे काय झाली आतापर्यंतची गोष्ट. गोदावरी नदीच्या काठावर शाल्मलीचं झाड होतं. तेथे रात्री नाना दिशांकडील देशातून पक्षी येऊन राहत असत. एकदा रात्र संपत आलेली असताना
कुमुदिनीचा नायक भगवान चंद्र अस्ताचलाच्या शिखराचा आश्रय करू लागला असताना लघुपतनक नावाचा कावळा जागा झाला. त्याने यमराजा समान येत असलेला एक व्याध पाहिला. त्याला पाहून तो विचार करू लागला, आज सकाळीच हे अशुभ दर्शन झालं, अपशकुन झाला, कोणतं अनिष्ट कार्य घडणार आहे कोण जाणे, असं म्हणून तो त्याच्या मागोमाग व्याकुळ चित्तानं जाऊ लागला. त्याच्या मनामध्ये विचार येत आहेत अजूनही. तो म्हणतोय, श्लोक 3, शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशन्ति न पंडितम. पदच्छेद. शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशन्ति न पंडितम. इथं संधी फक्त एकच आहे, मूढम आविशन्ति. मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. आविशन्ति प्रवेश करतात. त्याचा करता काय आहे? शोकस्थान सहस्राणी आणि भयस्थान शतानी हे दोन करते आहेत. शोकस्थान सहस्राणी मूढम आविशन्ति, भयस्थान शतानी मूढम आविशन्ति. दिवसे दिवसे प्रतिदिनम, प्रत्येक दिवशी, दररोज. शोकाची 1000 स्थानं आणि भीतीची शेकडो स्थानं मूढम आविशन्ति मूर्खाकडे येतात, मूर्खावर आपला पगडा बसवतात. न पंडितम, जो पंडित म्हणजे शहाणा असेल त्याच्यावर त्यांचा पगडा बसत नाही. ते त्या शोकाचा किंवा त्या भयाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात आणि हा तो मूर्ख असतो तो घाबरून जातो, त्यामुळे ते मूर्खावरती आपला पगडा बसवतात. शोकस्थान सहस्राणी सामासिक शब्द आहे. शोकस्य स्थानाने शोकस्थानाने षष्ठी तत्पुरुष आणि सहस्राणी शोकस्थानाने हा कर्मधारय समास झाला. इथं गुणवाचक विशेषाने ते समासात उत्तरपदी गेलेले. तसंच भयस्थान शतानीच, भयस्थान भयस्य स्थानम भयस्थानम आणि शतानी भयस्थानानी षष्ठी तत्पुरुष आणि कर्मधारय समास आहे. मूढम आविशन्ति इथं अधिक विषय म्हणजे प्रवेश करणे, येणे, गतिवाचक धातू आहे, त्यामुळे मूढम हे द्वितीय विभक्ती लागलेली. श्लोकाचा अर्थ काय झाला? हजारो दुःखाची स्थानं आणि शेकडो भीतीची स्थाने मूर्खावर आपला पगडा बसवतात, पंडितावर नाही. पुढे म्हटलंय, अन्यच विषयीणाम इदम अवश्यम कर्तव्यम. आणि दुसरं असं की विषयीणाम इदम अवश्यम कर्तव्यम. विषयीणाम विषय अस्ति अस्य इति विषयीन, ज्यांच्याकडे विषय आहेत ते, जे विषयी लोकांनी इदम अवश्यम कर्तव्यम हे अवश्य लक्षात घेतलं पाहिजे. सांसारिक मनुष्याने प्रतिदिन अवश्य विचार केला पाहिजे. कुठला विचार केला पाहिजे? त्याच्याकरता श्लोक आहे पुढचा, श्लोक 4. उत्थायोत्थाय बोद्धव्यम महद्भयमुपस्थितम मरण व्याधि शोकानाम किमद्य निपतिष्यति. पदच्छेद. उत्थाय उत्थाय बोद्धव्यम महत् भयम उपस्थितम मरण व्याधि शोकानाम किम अद्य निपतिष्यति. काय विचार केला पाहिजे? गृहस्थ लोकांनी, संसारी लोकांनी ते या सुभाषितात सांगितलेले. उत्थाय उत्थाय उठल्यानंतर म्हणजे दररोजच उठल्यानंतर, बोद्धव्यम हे जाणलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. काय? महत् भयम उपस्थितम, मोठं भय उपस्थित होण्याचा संभव आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. रोजच उठल्यावर एखादं मोठं भय येणार आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. मरण व्याधी शोकानाम किम अद्य निपतिष्यति. आता कुठलं भय त्याची यादी केलेली आहे. मरण व्याधी शोकानाम किम अद्य निपतिष्यति, यापैकी कोणतं बरं भय येऊन पडेल आपल्यावर? कुठलं? मरण व्याधी शोकानाम. इतर द्वंद्व समास आहे. मरणम च व्याधी च शोकः च. मृत्यू, रोग किंवा शोक, वाईट वाटणं, दुःख होणं, यापैकी कोणतं संकट आपल्यावर येऊन कोसळणार आहे याचा विचार केला पाहिजे. थोडक्यात आगामी संकटाचा विचार मनुष्यानं करावा असं यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे विष्णू शर्मा सांगतोय, अथ तेन व्याधेन तंडुलकणान विकीर्य जालम विस्तीर्णम. कावळा त्या व्याधाच्या मागोमाग जात होता. व्याध एके ठिकाणी थांबून त्यानं काय केलं? जालम विस्तीर्णम, कर्मणी प्रयोग आहे. तेन जालम विस्तीर्णम, त्यानं
जाळं पसरलं. तंडुल कणान विकिर्य, तांदुळाचे कण त्यानं पसरले आणि जाळं घातलं. कोणी? तेन व्याधेन जालम विस्तीर्णम कर्मणी प्रयोगे सहा व्याधा जालम विस्तीर्णवान कर्तरी प्रयोग झाला त्याचा. त्या व्याधानं तांदूळाचे कण तांदूळ घालून जाळं पसरून ठेवलं. तंडुलस्य कणान षष्ठी तत्पुरुष समसेथ. विस्तीर्णम वि अधिक स्त्रू दुसरा गण परस्मै पद पसरणे. त्याचं कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. हे कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे. जालम प्रमाण आलेलं नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. आणि विकिर्य वि अधिक क्रू, हा जो क्रू आहे ह्रस्व रुकारांत नाहीये, दीर्घ रुकारांत आहे. क्रू किर. विकिर्य लेबंत अव्यय पसरून, हा 6व्या गणाचा धातू आहे. क्रू किर, किरामी किरावहा किरामहा असा चालेल. व्याधानं काय केलं तर तांदूळ घालून त्यानं जाळं पसरून ठेवलं. सहाच प्रच्छन्न हा भूत्वा स्थित, हा प्रच्छन्न म्हणजे लपलेला आणि तो लपून राहिला. प्रच्छन्न हा हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे. त्याच्यामध्ये मूळ धातू आहे प्र अधिक छद छाद 10वा गण परस्मै पदाचा. लपणे असा याचा अर्थ होतो. तस्मिन्नेव काले चित्रग्रीव नामा कपोतराजः सपरिवारः वियति विसर्पन् तान् तण्डुलकणान् अवलोकयामास. अवलोकयामास हे याच्यामध्ये क्रियापदे परोक्ष भूतकाळे. अवलोकयामास पाहिले. आस आसतुहु आसुहु हे परोक्ष भूतकाळाचे अस धातूचे प्रत्यय आहेत. हा 10वा गण परस्मै पदाचा धातू आहे. अव अधिक लोक. पहिला गण आत्मनेय पदामध्ये सुद्धा हा धातू आहे. अव अधिक लोक मग त्याला अय हे विकरण लागलं, आम एक प्रत्यय लावला आणि मग अस धातूचं परोक्ष भूतकाळी रूप लावलं. याला म्हणायचं आमंत परोक्ष भूतकाळ. अवलोकयामास पाहिलं. कोणी पाहिलं? चित्रग्रीव नामा कपोतराजः अवलोकयामास. कपोत म्हणजे कबूतर. चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा त्यानं पाहिलं. चित्रग्रीव नावाच्या कबुतरांच्या राजानं पाहिलं. कसा? सपरिवारः वियति विसर्पन्. सपरिवारः आपल्या परिवारासह, वियत म्हणजे आकाश, वियति म्हणजे आकाशामध्ये, विसर्पन् म्हणजे उडत असताना, अवलोकयामास पाहिलं. काय पाहिलं? तण्डुलकणान् अवलोकयामास. तान् तण्डुलकणान् अवलोकयामास. कपोतराजः तण्डुलकणान् अवलोकयामास हे मुख्य वाक्य झालं. कबुतरांच्या राजाने तांदूळाचे कण पाहिले. तान तण्डुलकणान्, तान हे त्याचं दर्शक सर्वनाम आहे तण्डुलकणांचं. ते तांदूळाचे कण पाहिले. वियति विसर्पन् आणि सपरिवारः ही त्या कपोतराजाची विशेषण आहेत. तो कपोतराज कसा? सपरिवार, परिवारासह होता आणि वियति विसर्पन् आकाशामध्ये उडत होता. त्याचं नाव होतं चित्रग्रीव नाम. चित्रग्रीव नावाचा हा कपोतराज होता. आणि केव्हा उडत होता? तस्मिन्नेव काले, ज्या वेळेला त्या व्याधानं जाळं पसरलं तांदूळाचं कण घालून, तांदूळ घालून, त्याच वेळेला चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा आपल्या परिवारासह आकाशात उडत होता आणि त्यानं तांदूळाचे कण पाहिले. चित्रग्रीव नामा, चित्रग्रीव नाम यस्य सह, चित्रग्रीव नामन बहुरी समास झाला. कपोतराज हा कपोतानाम राजा, हा झाला षष्ठी तत्पुरुष, कबुतरांचा राजा. सपरिवार हा परिवारेण सह, हा सह बहुव्रीही झाला. सह बहुव्रीहीचे 2 प्रकार आहेत. एक साधा सह बहुव्रीही आणि दुसरा क्रिया विशेषण सह बहुव्रीही. ते क्रियेचं विशेषण असतं, क्रियापदाचं. उदाहरणार्थ सहा स कोपम अवदत, तो रागाने म्हणाला. कोपेन सह यथास्यात तथा, तो रागाने म्हणाला. तो कसा म्हणाला? तर रागाने. ते स कोपम हे क्रियापदाचं विशेषण आहे, म्हणून हा क्रियाविशेषण सहबहुव्रीही समास आहे. क्रियाविशेषण सहबहुव्रीही समास नेहमी नपुसकलिंगी एक वचनी असतात. सकोपम, सकोपम, साश्रुनयनम वगैरे. इथं सपरिवार हे कपोतराजाचं विशेषण आहे, नामाचं विशेषण आहे. परिवारेण सह तण्डुलकणान् अवलोकयामास. तस्मिन्नेव काले, त्याच वेळी, चित्रग्रीव नामा कपोतराजः, चित्रग्रीव नावाच्या कपोतराजानं सपरिवारः वियति विसर्पन्
आपल्या परिवारासह आकाशात उडत असताना तान तांडूलकणान अवलोकया मास, ते तांदूळाचे कण पाहिले. ततः कपोतराजः तांडूलकणलुब्धान कपोतान प्रति आह. आह म्हणाला, हे भ्रूधातूचं वर्तमान काळी वैकल्पिक रूपे तृतीय पुरुषी एक वचनी, पण सर्रास ते गोष्टीमध्ये येतं भूतकाळाच्या अर्थानं. सहा कपोतराजः आह, तो कपोतांचा राजा, कबुतरांचा राजा म्हणाला. कुणाला म्हणाला? कपोतान प्रति आह, इतर कबुतरांना, त्याच्या परिवारामध्ये जे इतर कबुतरं होती त्या कबुतरांना म्हणाला. कपोतान त्याचं विशेषणे तांडूल कण लुब्धान कपोतन, तांदळाच्या कणाचे लोभी असलेले जी इतर कबुतरं होती त्यांना म्हणाला. ततः नंतर कपोतराजः तांडूल कण लुब्धान कपोतान प्रति आह, नंतर तो कबुतरांचा राजा तांदळाच्या कणांना लोभी असणाऱ्या त्या कबुतरांना म्हणाला. काय म्हणाला ते पुढे झालेलं आहे. इथं आधी आपण समास बघूया. कपोत राजा तर पाहिलंच आहे. तंडुल कण लुब्धान, तंडुलस्य कणाः तंडुलकणाः षष्ठी तत्पुरुष झाला. तंडुल कणानाम लुब्ध, हाही षष्ठी तत्पुरुष झाला. तांदुळाच्या कणांचा लोभी. आपलं खाद्य खाली पडलेलं आहे असं बघितल्यावरती कबुतरांच्या मनामध्ये ते तांदूळ वेचायची इच्छा झाली. पण तेव्हा कपोतांचा राजा त्या कबुतरांना म्हणाला, कुतोत्र निर्जने वने तांडुलकणानाम संभवः. कुतः अत्र, हा इथं संधी आहे. विसर्गाचा ऊ होऊन पुढे पूर्वरूप संधी झाला. कुतः अत्र निर्जने वने तांडुलकणानाम संभवः. निर्जने वने या निर्जन ठिकाणी तांदळांच्या कणांचे संभव कसा असेल? आता इथं कुठून येणार तांदळाचे कण? तत् निरूप्यताम ताव, तेव्हा थोडा विचार करा, विचारपूर्वक वागा. भद्रम इदम न पश्यामी, मला ही गोष्ट काही भल्याची वाटत नाहीये, चांगली आहे असं वाटत नाहीये. इथं निर्जन वनामध्ये तांदळाचे कण अचानक असण्याची शक्यता कुठली? या निर्जन वनामध्ये तांदळांच्या कणांचा संभव कसा असेल? तेव्हा नीट विचार करा. ही गोष्ट मला कल्याणकारक वाटत नाही. प्रायेण अनेन तांडूलकण लोभेन अस्माभिः अपि तथा भवितव्यम. प्रायेण नाही तर अनेन तांडूलकण लोभेन, या तांदळाच्या कणांच्या लोभाने अस्माभिः अपि तथा भवितव्यम, आपली तशीच गत होईल. तांडूलस्य कणाः तांडूलकणाः तांडूलकणानाम लोभः तांडूलकण लोभः. त्या कपोत राजाला याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं वाटतंय की अशा या निर्जन ठिकाणी हे तांदळाचे कण असण्याची शक्यता नाहीये. तेव्हा थोडा विचार करूया, हे आपण खाली उतरायचं का नाही ते तांदूळाचे कण वेचायला. कारण इथं अचानक असे तांदूळाचे कण कसे काय आले? तो म्हणतो की मला याच्यामध्ये तर काही ठीकठाक वाटत नाहीये आणि तर आपली तशीच अवस्था होईल तांदूळांच्या कणाच्या लोभानं. श्लोक 5. कंकणस्य तु लोभेन मग्नः पंकेषु दुस्तरे वृद्ध व्याघ्रेण संप्राप्तः पथिकः समृतो यथा. पदच्छेदः कंकणस्य तु लोभेन मग्नः पंके सुदुस्तरे वृद्ध व्याघ्रेण संप्राप्तः पथिकः सः मृतः यथा. समृतो यथा इथं एकच संधी आहे. सहा मृतः विसर्गाचा लोप झालाय. मृतो यथा, मृतः यथा विसर्गाचा ऊ झालेला आहे. सहा मृतः, तो मृत्यू पावला. कोण? सहा पथिकः मृतः, तो वाटसरू मृत्यू पावला. कसा? वृद्ध व्याघ्रेण संप्राप्तः, वृद्ध वाघाच्या तावडीत सापडलेला तो पथिक मृत्यू पावला. ज्याप्रमाणे तो पथिक मृत्यू पावला. कशामुळं? कंकणस्य तु लोभेन, सुवर्ण कंकणाच्या लोभाने. मग्न पंके सुदुस्तरे, दाट चिखलात रुतलेला पांथस्थ, ज्याप्रमाणे वृद्ध वाघाकडून तावडीत सापडल्यामुळं मृत्यू पावला, त्याप्रमाणे आपली पण गत होईल असं चित्रग्रीव तो आपल्या परिवारातल्या कबुतरांना सांगतोय. आणि मग त्यातून पुन्हा दुसरी कथा निर्माण होते की ते कसं काय? मग ती वृद्ध व्याघ्राची कथा याच्यातून पुढे येईल. अशा प्रकारे या कथा एकामधून एक उद्भवलेल्या आहेत. कावळा, कासव, हरिण आणि उंदीर यांची कथा सांगत असताना त्या चित्रग्रीव कपोताचं कथा आली. आता या चित्रग्रीव कपोताच्या कथेमधून ही वृद्ध व्याघ्राची गोष्ट निघालेली आहे. तो भाग आपण उद्याला पाहू.
हरि ओम तत्सत.